अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर. अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय. तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन. जिरवाळ लाचखोरी प्रकरणी सुद्धा कोर कमिटीमध्ये चर्चा होणार. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपचे गटनेते गणेश खडकर यांचंही सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची सुद्धा घोषणा केली जाणार. मुंबई महापालिकेची आज दुसरी विशेष महासभा. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिलेला या ठिकाणी संधी. तर 2000 सालापासून पालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पुरुष उमेदवारच पद भूषवत होते. 2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव. बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून हा प्रस्ताव मंजूर. सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आत्ताच्या मुंबई महापालिका महापौर ऋतू तावडे समितीच्या सदस्या होत्या. तर ठरावाचं अनुमोदन अमित साटम करत होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. भाजपनं राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला. भाजपनं फायद्यासाठी टिपूची कबर खणली पण त्या कबरीमध्ये तेच पडले. सामन्यातलं भाजपवर टीकास्त्र. रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानवर गौरवाची फळं उधळली होती. तर भाजपनं टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार करू नये. टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. तर मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळी भाजपची ताकद नव्हती. अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा वाद झाल्यावरून गोपाळ शेट्टी यांची ही प्रतिक्रिया. काँग्रेसची आज 4 वाजता बैठक. भाजपच्या नेत्यांना अटक करा. पुण्याच्या महापौरांसह भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा अन्यथा मोठं आंदोलन करणार. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा इशारा. आंदोलनात जाळपोळ हाणामारी होणं अत्यंत दुर्दैवी. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक होत असेल तर निषेध करतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील दगडफेकीवरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त. हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. सपकाळांनी राजीनामा द्यावा. टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. कुठल्याही लेखाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. मनसेच्या संदीप देशपांडेंची नाव न घेता राऊतांवर टीका. गुजरातच्या जिक्सा शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी. तर मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल. राऊतांचा नार्वेकरांना इशारा. माझा या प्रकरणाशी संबंध नाही. राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय. स्वतः पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत का विसरलेत का? आरोपांवर नार्वेकरांचं उत्तर. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी. पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं. करुणा मुंडेंचा आरोप. भिवंडीमध्ये महायुतीत फूट. भाजप पाठोपाठ शिवसेना सुद्धा महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. राज ठाकरेंकडून पुण्यातील प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक. तर पुण्यातील नेत्यांची राज ठाकरेंकडून कान उघडली. राज ठाकरेंकडून प्रत्येक आठवड्याला पुणे मनसेचा आढावा घेतला जाणार. मराठी भाषा दिनाला संध्याकाळी 6 वाजता भव्य सोहळा. तर आता ठाकरेंच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं मराठीचा जागर केला जाणार. मरीन लाईन्सवरील बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये हा भव्य सोहळा. सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा मुंबई दौरा. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषदेचं आयोजन. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार. मुलुंडमध्ये कॉन्क्रिटीकरण न करता संरक्षक कठडा बसवला होता. प्राथमिक चौकशीमध्ये मुलुंड अपघाताची ही माहिती समोर. पोलीस वाहतूक यंत्रणा पालिकेला अंधारात ठेवून काम करण्यात आल्याचंही गुन्ह्यात नमूद. मुलुंडमधील अपघातानंतर आता एमएमआरडीला जाग. तर मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीसाठी स्वतंत्र पथकं तैनात. रविवारपासून पथकाच्या कामाला सुरुवात. मुंबईच्या विद्याविहार परिसरामध्ये गंभीर अपघातात जखमी ध्रुववील पटेलचा मृत्यू. तर ध्रुववील पटेलवर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. 1.5 महिन्याच्या काळामध्ये 60हून अधिक बांगलादेशींना अटक. बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देण्यावर सुद्धा आता कारवाई. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिग्गे यांच्या नाशिकमधल्या घराची झडती. एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनही कायम. पुढचे 48 तासात आता धाराशिवचा सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता. धाराशिवमधील आजी-माजी आमदार आणि प्रमुख नेते मुंबईमध्ये तळ ठोकून, तर महायुतीमधील जवळपास 30 ते 33 सदस्यांना सहलीवर पाठवलं. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चरणराज चावरे यांचा सुद्धा शिंदेंकडून सत्कार. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा शिंदेंकडून उमेदवारांना कागदपत्र. नाशिक महापालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन. स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार. भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेस गटाचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार. पुण्यातील भोर पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे समसमान बल. भोर पंचायत समितीचा सभापती चिठ्ठीद्वारे ठरणार. 8 पैकी 4 जागा दादांच्या राष्ट्रवादीनं, तर 4 जागा भाजपनं जिंकल्यात. बहुमताअभावी आता सभापतीपदाचा फैसला रखडला. चिपळूण पंचायत समितीच्या शिंदे शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची निवड, तर अलोरे पंचायत समितीमध्ये गणातनं ते निवडून आल्यात. सर्वानुमते शिंदे शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये गटनेतेपदाचा हा निर्णय. नंदुरबारचं पालकमंत्रीपद भाजपला देण्याची भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची मागणी. पालकमंत्रीपद नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात अडचणी. भाजपचे 2 आमदार असल्यानं पालकमंत्रीपदावर दावा. रायगडावर तातडीनं प्रकाश योजना करण्याची पडळकरांची मागणी. रायगडावरील प्रकाश योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रायगडावर अंधार ही बाब अत्यंत लाजिरवाणी. गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या देवघर औद्योगिक परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. 2.4 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची ही तीव्रता. भूकंपामध्ये कोणतंही नुकसान न झाल्याची प्रशासनाची माहिती. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा थरार. बैलगाडा शौकीनांची इथे मोठी गर्दी. महाशिवरात्रीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन. कर्नाटकमधील 400 कोटींच्या कथित लूट प्रकरणी 7ही जण निर्दोष. फिर्यादीनं केलेली तक्रार बनावट असल्याचं तपासात निष्पन्न. कर्नाटकातील चोरले घाटामध्ये 400 कोटी असलेल्या ट्रकची चोरी झाल्याचा दावा केला होता. नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद. सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप. काउंटर परिसरात सुद्धा प्रवाशांची गर्दी होती. अमरावतीच्या बेळघाटात बोकडपटाचं आयोजन. दरम्यान धारणी तालुक्यातल्या दहेंडा या गावामध्ये यात्रेनिमित्त बोकडपटाची अनोखी स्पर्धा होते. गावातील पारंपरिक खेळाचा हा नवा प्रकार. लहान छकड्यांना जुंपून बोकडांची चुरशीची स्पर्धा या ठिकाणी पार पडली. नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटांमधील वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये. दोन्ही गटातील 8 जणांवर गुन्हे दाखल. हाणामारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरात भाजप नगरसेविका मानसी सिमले यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला. आरोपी महेश ठाकरेंकडून निखिल सिमलेवर धारदार शस्त्रानं वार. हल्ल्यामध्ये नगरसेविकेचे पती जखमी. सिमले आणि ठाकरे हे दोघेही एका हत्याकांडात आरोपी होते. नागपूर पोलिसांकडून मध्यरात्री आरोपी सोनू ठाकरेला अटक. बीडच्या आष्टीमधील दौलडगाव या ठिकाणी अतिक्रमणाची पाहणी करणाऱ्या सरपंचाला गावातील व्यक्तीकडून मारहाण. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबाकडून मारहाण. सरपंचाला मारहाण झाल्यामुळे गावात कडकडीत बंद. अमरावतीमधील 5 न्यायाधीशांच्या घरातील चोरीबाबतचे सीसीटीव्ही समोर. चोरीच्या घटनेला 24 तास उलटून सुद्धा चोरी करणारे अजूनही मोकाटच. न्यायाधीशांच्या घरांसह कांतानगर परिसरात एकाच रात्रीत 9 घरं फोडली. नंदुरबार पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून सुद्धा कारवाई नाही. दरम्यान अतिक्रमणामुळे शहरात रहदारीला मोठा अडथळा निर्माण. मीरा भाईंदरमध्ये दिवसाढवळ्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या. नवघर पोलिसांनी सापळा रचून सिने स्टाईल पद्धतीनं अटक केली आहे. या संदर्भात पुढची कारवाई सुरू. बदलापूर शहरात चोरट्यांचा सुळसुळाट. चोरट्यांनी एकाच रात्रीमध्ये 7 दुकानं फोडली. दुकानं फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवला. बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह. नंदुरबारच्या तोरणमाळ शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर नाल्याचं पाणी पिण्याची वेळ, तर संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर आता कारवाई करण्याची आमदार आमशा पाडवींची मागणी.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21व्या पशुगणनेमध्ये गोवंशीय जनावरांच्या संख्येत घट, एकूण पशुधनात सुमारे 8,000ची वाढ, तर पारंपरिक जनावरांची संख्या कमी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना राबवली जाणार. 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान विशेष शिबिर घेतलं जाणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची या संदर्भात माहिती.